गोव्यातले तरुण आंबोलीमध्ये फिरायला आले आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशीच हुज्जत घातलेली झटापट केलेली। यामध्ये 10 ते 12 युवकांचा ओव्हरटेकच्या रागातून वाद निर्माण झाला आणि त्यानंतर त्यांनी एका कारची लाईट फोडली आणि बस स्थानक परिसरामध्ये कार अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय तर चौघांना ताब्यातही घेतलंय। रायगडच्या माणगाव तालुक्यामधील पावसाळी पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले। पर्यटकांच्या अतिउत्साहाच्या भरामध्ये होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी हे आदेश जारी केले। धबधब्यांच्या परिसरामध्ये दारू पिणं, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं, रील्स बनवणं यावर देखील आता प्रतिबंध असणार आहे। रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे संगमेश्वरच्या कुचांबे गावामध्ये घरावर दरड कोसळून मोठं नुकसान झालेलं आहे। यावेळेस गावच्या बाजूला असलेल्या डोंगराला मोठ्या भेगा देखील गेल्या, त्यामुळे गावकरी दहशतीखाली आहेत। कोकणामध्ये पावसाचा वेग मंदावल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। पेरणी केल्यानंतर भाताची रोपे म्हणजेच तरवा काढणीला सध्या वेग आलेला आहे। दरवर्षी वेळेआधीच पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणी करायला लवकर सुरुवात केलेली आहे। कर्जत तालुक्यातील आसलवाडी या गावामध्ये ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती बिघडल्याने खांद्यावर लाकडी काठीचा आधार घेत रुग्णाला दवाखान्यात भरती करण्यात आलं। पावसाळ्यात छत्री सांभाळायची की रुग्णाला धीर द्यायचा अशी परिस्थिती यावेळेस होती। लोकप्रतिनिधींनी मात्र हे वास्तव तरी दिसेल का आणि या लोकांची गैरसोय कमी होईल का असा सवाल आहे।